नमस्कार मंडळी, मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्ही बऱ्याच प्रकारचे प्लेन डोसा, मसाला डोसा, रवा डोसा, उत्तप्पा ह्या प्रकारचे बऱ्याच प्रकारचे तुम्ही डोसे खाल्ले असतील, घरीसुद्धा बनवून खाल्ले असतील। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक छान अशी टेस्टी अशी रेसिपी। तर कैरी मसाला डोसा। तर हो, कैरी मसाला डोसा आपण बनवणार आहोत। तर सुरू आहे आता कैरी सीजन, तर मग कैरीचे नवनवीन पदार्थ तर करायलाच हवेत। तर अगदी टेस्टी असा, मस्त असा, आपल्याला असा मनपसंत असा ब्रेकफास्टमध्ये सगळ्यांना आवडतो असा मसाला डोसा तर कैरी वापरून आज बनवूया। चला तर मग मी कैरी घेतलेली आहे, एक कैरी धुवून घेतली, त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे। साल काढायच्या ह्याने यानंतर त्याच्यावर आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। तर छान असं ते कैरी आपण चिरून घ्यायची आहे। कारण सांगते, आपण कैरीचा वापर काय करणार आहोत, आपण हा डोसा इन्स्टंट म्हणजे झटकीपट बनवणार आहोत। यामुळे आपल्याला आंबवण्यासाठी वेळ मिळणार नाही ना, की आपण दही वापरणार आहोत। ज्यांना दही वापरायचं नसेल, ज्यांना दही आवडत नसेल, त्यांच्यासाठी ही छान अशी रेसिपी आहे। तर मस्त असं आपण आता कैरीची पेस्ट मिक्सरच्या भांड्याच्या साहाय्याने केलेली आहे। तर तुम्ही बघितलीच त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची। यामध्ये मी अर्धा कप जो असतो ना आपला चहा पिण्याचा, तो अर्धा कप पाणी ओतलेला आणि त्यानुसार मी ह्या कैरीची पेस्ट बनवून घेतली। ती आता टोपामध्ये काढून घेतलेली आहे। यानंतर ह्यामध्ये मी 2.5 ते 3 चमचे रवा घालून घेणार आहे, अंदाजे 1 वाटी रवा। यानंतर चवीनुसार मीठ 1 चमचा घालून घेतलेला आहे। यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। यानंतर यामध्ये आपण जे भांडं मिक्सरचं असतं ना, त्याच्या झाकणावर आणि मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट राहिलेली असते कैरीची, आपण जी बारीक केलेली असते ती पेस्टसुद्धा वाया जाऊ द्यायची नाही, तीसुद्धा खंगळून पूर्ण घ्यायची। यामध्ये आपल्याला एका कैरीमध्ये पूर्ण फॅमिलीसाठी आपण ब्रेकफास्टमध्ये मसाला डोसा करू शकतो। तर जरूर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्कीच कमेंट करून जरूर कळवा। यानंतर आपण ह्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण 15 ते 20 मिनिटासाठी भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं। यानंतर आपला छान असा तवा तापलेला आहे। यानंतर 1 कांदा मधोमध चिरायचा, जेणेकरून आपल्या हातालाही चटका बसणार नाही आणि या पद्धतीने गोलाकार फिरवून आपल्या गरम तव्याला तेल लावून घ्यायचं। यानंतर जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने सुद्धा तव्याला तेल लावू शकता। यामुळे आपला जो मसाला डोसा आहे स्वतःहून उकळला जातो आणि तव्याला चिटकतही नाही। यानंतर आपलं हे बॅटर बघू शकता अशा पद्धतीने फुललेलं आहे। जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता। तर मला हे बॅटर व्यवस्थित वाटत आहे म्हणून मी ह्यामध्ये अजिबात पाणी ओतणार नाही आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ह्याची ठेवायची। यानंतर आता मी तवा तर गरमच आहे, तर चला तर मग आपण आता डोसा करून घेऊया। तर मी डोसा सेट करण्यासाठी घेत आहे, पळीच्या सहाय्याने सेट करायचा। तर टाकल्या बघू शकता पूर्ण पसरत आहे, म्हणजे ह्याला पळीच्या सहाय्याने पसरवायची गरज नाही। पळीच्या सहाय्याने पसरवायला गेला तर पळीला चिटकण्याची शक्यता असते। यामुळे हा अलगद सोडायचा, तो स्वतःहून स्वतःला सेट करत जातो। या प्रकारे आपला हा डोसा सेट झाल्यानंतर जेवढा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही पळीच्या सहाय्याने सेट करायचा। यानंतर यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे वाफेवर छान असा आपला हा डोसा आहे तो भाजला जातो, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने वाफेवरती छान असा भाजला जातो। यानंतर भाजला कसा आहे तो ओळखायचा कसा, तर डोसा हा साईडच्या कडा ज्या बघत आहात ना तुम्ही, त्या कशा आपणहून निघाल्या होत्या, तर अशा प्रकारे तो निघालेला असतो। तर हा डोसा ह्यामध्ये आपण तांदूळ वापरले नाही, त्यामुळे हा एकदम कडक कुरकुरीत होत नाही। अगदी वयस्कर माणसं असू द्या, नाहीतर एकदम लहान मुलं असू द्या, ज्यांना दात नसतात, ते सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतात आणि मला तर आवडतोच मऊ डोसा। यानंतर मी ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घालून घेणार आहे। कडक करायचं असेल तर आणखीन तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता गॅसवर, म्हणजे तव्यावर, आणि मग हा जास्त कडक कुरकुरीत होऊ शकतो। यानंतर आपला हा आता मसाला डोसा सेट झालेला आहे। यानंतर मी ह्याला गोलाकार करून काढून घेत आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने। तर आणखीन एक डोसा लागोपाठ करून घेऊया। तर तव्याला मी त्याच पद्धतीने कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेतला आणि पळीच्या सहाय्याने हवा तेवढ्या आकाराचा मी डोसा हा सेट करून घेतला। यानंतर आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी वाफेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा।
तर भाजत आल्यानंतर मी कडा बाजूच्या सोडवल्या आणि यानंतर ह्यावरती मसाला भाजी जी बटाट्याची असते ती सेट केली. तुम्हाला जर टोमॅटो केचप आतमध्ये आवडत असेल तर लावू शकता आणि रोल करू शकता. अगदी प्लेनसुद्धा हा डोसा खूप टेस्टी लागतो. आंबट चिंबट अगदी भारी लागतो. अगदी जास्तच आंबट होत नाही, मध्यम असा होतो, जसा आपला नेहमीचा मसाला डोसा असतो ना त्या पद्धतीने. यामध्ये आपण आंबवत नाही, म्हणून झटकीपट इन्स्टंट होण्यासाठी हा ब्रेकफास्ट खूप छान होतो, टेस्टी होतो. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तर कैरीच्या आणखीन वेगवेगळ्या कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील जरूर कळवा कमेंट करून. तर धन्यवाद. भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन. बाय बाय. मस्त खा, आनंदी राहा आणि अशाच आमच्या नवनवीन रेसिपीज पाहत राहा.